गडचिरोलीच्या घनदाट जंगलामध्ये जिथे पायवाटाही अदृश्य होता, जिथं अंधाऱ्या रात्रीत फक्त गोळ्यांचे आवाज ऐकू येतात, तिथं गेली 26 वर्ष नक्षल्यांची झुंज देणारा एक शौर्य पुरुष आज संपूर्ण गडचिरोली पोलीस दल आणि गडचिरोलीकरांच्या कौतुकास पात्र ठरला आहे। C60 या पथकाचे कमांडो आणि पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मडावी यांनी आपल्या कारकिर्दीतील 100वा नक्षलवादी ठार करून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे। दिनांक 10 नोव्हेंबर 1976 रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्मलेले वासुदेव मडावी 1998 मध्ये पोलीस शिपाई म्हणून दलामध्ये रुजू झाले। त्यांच्या शौर्यानं आणि नेतृत्वानं ते लगेचच सहकाऱ्यांच्या नजरेमध्ये भरले आणि लवकरच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली। आज ते C60 या पथकाचे एक धाडसी पार्टी कमांडर म्हणून ओळखले जातात। त्यांच्या नावावर आत्तापर्यंत 58 पेक्षा जास्त चकमकीची नोंद आहे। यामध्ये बोरिया कसनासूर चकमकीमध्ये 40, मर्दिनटोला इथं 27 आणि गोविंद गावामध्ये 6 नक्षलवादी ठार केल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। नुकत्याच झालेल्या कोपरशी चकमकीमध्ये त्यांनी 4 नक्षलवाद्यांना खंडस्नान घालून हा आकडा 101 पर्यंत पोहोचवला। एवढंच नव्हे तर 5 माओवाद्यांना जिवंत पकडण्याचं श्रेयही त्यांच्या नावावर आहे। त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, असाधारण सूचना कुशलता पदक तसंच पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। विशेष म्हणजे आणखी 2 शौर्य पदकासाठी त्यांची नावंही प्रस्तावित आहेत। दिनांक 27 ऑगस्ट गडचिरोली छत्तीसगड सीमेवर झालेल्या कोपरशी जंगलातील चकमकीमध्ये पोलिसांनी 4 जहाल नक्षलवाद्यांना ठार केलं। यामध्ये मालूपदा क्रांती उर्फ जमुना रैनू, ज्योती कुंजाम आणि मंगी मडकाम यांचा समावेश होता, ज्यांच्यावर 14 लाखांचं बक्षीस होतं। यातील ज्योती कुंजाम ही अहेरी दलमची शेवटची सदस्य होती। पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये केवळ 25 सक्रिय सशस्त्र नक्षलवादी हे शिल्लक आहेत। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।